खरं तर या ठिकाणी सकाळी सभा झाली. काही रडले, काहींनी शिवीगाळ केली. मी याच्यातलं काहीच करणार नाही. कारण मला असं वाटायला लागलं की 17 तारीख अजून 2-3 दिवसावर आहे आणि त्या दिवशीचा स्तुती पॅनलचा विजय निश्चितच आहे, परंतु त्याच्या आधी माझा एकट्याचा विजय झालेला आहे. कारण सकाळचे भाषण ज्यावेळेस मला सांगितलं सगळ्यांनी की फक्त आणि फक्त पिंग्या, उंचीने कमी, प्रशांत बापू, फक्त आणि फक्त माझ्यावर होतं, म्हणजे माझी एवढी धडकी भरली, एवढी भीती तुमच्या मनात निर्माण झाली की फक्त माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचलंच नाही. एवढी जर भीती तुमच्या मनात असेल तर मला असं वाटतं हा माझा निश्चित विजय आहे. या ठिकाणी सुरुवात झाली. धामणगावच्या संचालकांनी सांगितलं की हा नको, तो नको. शेवटी गाडी भगवान बापूवर थांबली. खरं तर मी यांची नावच घेतली नव्हती. भगवान बापू असतील, प्रशांत दादा असतील, रवींद्र नाना असतील, यांची नावं मी नको म्हणून घेतलेली नव्हती, परंतु त्यांच्या मनात त्यांनाच वाटत होतं आपल्याला घेणार नाही. कारण आपण कर्तृत्व शून्य आहोत. आपण 5 वर्षात काहीच केलं नाही. आपण लोकांना भेटायला सुद्धा गेलो नाही. अहो भाऊसाहेब, आमचे सर्व कर्मचारी वर्ग, आमचे सर्व संचालक साक्षीदार आहेत की आपण संस्थेसाठी योगदान सोडा, संस्थेच्या मीटिंगला सुद्धा कधी स्वतःच्या गाडीने आले नाही. आलेत का? दुसऱ्याच्या गाडीवर बसून तुम्ही संस्थेच्या मीटिंगला येतात. संस्थेसाठी 1 रुपया मोडायचा सोडा, तुम्ही वेळ सुद्धा कधी खर्च केलेला नाही फुकटाचा, आणि तुम्ही आमच्यावर बोलता. होय, मी केला विरोध भगवान बापूला, कारण मागच्या वेळेस तुम्ही फसवलं मला. मागच्या वेळेस शेवटच्या दिवशी माझ्यावर दबाव आणून त्यांना तुम्हाला माहिती होतं की आज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आज आपण जे सांगू ते याला करावं लागेल. मला नाईलाज होता. त्या दिवशी तुम्ही उंबरखेडच्या जागा कमी करून घेतल्या. 10च्या ऐवजी 8 जागांवर आम्हाला आणलं. धामणगावची आणि गुढ्याची जागा तुम्ही वाढवून घेतली आणि सांगितलं की भगवान बापूला घ्यावंच लागेल. माझा विरोध होता. का तर 2015च्या निवडणुकीमध्ये ज्या स्वर्गीय अण्णाबाबांनी या परिवाराला एवढा जीव लावलेला होता, ज्या भगवान बापूला राजकारणात आणलेलं होतं, माझ्या समोर राजू दादांना फोन करून त्यांच्या तिकिटापासून तर त्यांना उपनगराध्यक्ष करण्यापर्यंत सांगितलं होतं. तोच कृतज्ञ माणूस 2015च्या निवडणुकीत अण्णासाहेबांच्या विरोधी पॅनलमध्ये उभा राहिला होता, म्हणून मला विरोध होता. परंतु यांनी घ्यायला लावलं. काय केलं त्या भगवान बापूंनी? ज्या राजू दादांनी इतका जीव लावला, ज्या राजू दादांनी मोठं केलं,
ज्यांच्या जीवावर पैसे कमावले, ज्यांच्या जीवावर मोठे झाले, ते राजू दादा अडचणीत असताना, आजारी असताना, ऐन वेळेस त्यांना सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी हे माणसं काहीही करू शकतात. अशा माणसांना सोबत ठेवायचं का? अहो, जो माणूस सर्वोदय शिक्षण संस्थेमध्ये भरती झालेल्या मुलांची रोजी रोटी हिसकावू पाहतो, ज्या माणसाला वाटतं की या सर्वोदय शिक्षण संस्था ही बदनाम झाली पाहिजे, ही सर्वोदय शिक्षण संस्था यामध्ये जे मुलं कामाला लागले आहेत हे घरी गेले पाहिजे, जर अशी भावना ज्या माणसाची असेल त्या माणसाला विरोध करायचा नाही का? केला मी विरोध. दुसरी महत्वाची गोष्ट होती की हा माणूस आपल्या कार्यक्षेत्रातील गावात नाही. आपल्या ज्या 8 शाखा आहेत, या 8 शाखांमध्ये त्या माणसाचं गाव येत नाही. आणि म्हणून मला वाटतं आमच्या मित्राने सांगितलं, शब्द दिला की बापू घाबरू नका, या गावात तुम्हाला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगितलं मला वाटतंय की ज्या माणसाचं कार्यक्षेत्रातलं गाव नाही, जो माणूस निवडणुकीपुरता पाय पडायला इथे येतो, जो माणूस ज्यांनी उपकार केले, अनंत उपकार, की स्वतःचा जीव देऊन सुद्धा त्यांचे उपकार भेटणार नाही, अशा माणसांना झाला नाही, तो आमच्या उंबरखेड गावच्या किंवा आमच्या सर्वोदयच्या सभासदांना नक्की होणार आहे का? मग अशा माणसांना आमचं शून्य उंबरखेड गाव लीड देणार आहे का? निश्चितच नाही.